खोट आहे काय सांगा मला. मग का उपयोग आहे? राम व्हायचे काय व्हायचे? राम व्हायचे म्हणजे अहो चरित्र विचाराचरणात आणायचं म्हणजे राम व्हायचं. साधी गोष्ट आहे. अहो प्रभू रामचंद्र वनाला निघाले आणि वनामध्ये गेल्याबरोबर वनमाता प्रसन्न झाली. वनमाता आणि वनमाता अशी हात जोडून उभी राहिली देवासमोर. देवा आज्ञा द्या, मी काय सेवा करू? आणि प्रभू रामचंद्र म्हणले वनमाता माझ्याकडे काही सेवा करू नका, पण मी एक प्रश्न देवा. देव म्हणले विचार. वनमाता म्हणली अयोध्येचा राजा, चतुरंगी सेनेचा प्रतिनिधी, भरतासारखा राजा, ज्याच्या छातीवर शस्त्र सुद्धा फुटतं, इतका कणखर आहे तो भरत. पण तो भरत इतका नाजूक आहे का की त्याच्या पायाला काटा मोडला म्हणून तो रडत? हा, इतका नाजूक आहे का तुमचा भरत? देव म्हणले भरत पायात काटा मोडला म्हणून रडणार नाही. हा काटा माझ्या दादाच्या सुद्धा पायात मोडला होता म्हणून तो विचार करून भरत रडे, म्हणून त्या रस्त्यावरचे काटे साफ कर. बघा विचार कुठला आहे देवाचा. आम्ही बांध कोरायला हा, आणि पुन्हा भांडण करणारी म्हणते सत्य भाऊ आहे हो. आता एक व्हॉट्सअपला व्हिडिओ आलता, मसल वाट्यातच हाणामारी सुरू झाली. बघितलं असेल तुम्ही. मसल वाट्यातच इकडं तिरवी झालं नाही तवरच वाटण्यावरून हाणामाऱ्या. अरे हे भारत हा राज्य प्रभू रामचंद्राचं राज्य आहे. राम म्हणता रामाची होईजे, पदवी वैसोनी पदवी घ्यायचे. प्रभू रामचंद्राची पदवी घेणं फार दूर. प्रभू रामचंद्राचा एक विचार आचरणात आणणं ही काळाची गरज आहे. आणि तो आचरणात यावा आशावाद. आईला बापाला होणार दुसऱ्या दिवशी आणि आदल्या दिवशी सांगितलं वनवासाला जातील का आताचे? हा, जातील का आताचे? शब्द घ्यायला राज्याभिषेक व्हावा म्हणून बाप बदला गेली नाहीच का कळलं? हा, सकाळी इकडं, दुपारी तिकडं, आणि संध्याकाळी इकडं. आमच्या गावातलं पूर्व सगळे झेंडे घेऊन झोपू लागले. म्हणलं कसं काय? सकाळी साहेब कुठं असते काय माहिती बा मला. शपथविधी होऊ दिसतो काय साहेबाचं खरं? अहो इथं दुसऱ्या दिवशी शपथविधी होणार आहे, दुसऱ्या दिवशी राजा होणार आहे राजा. आणि काही सांगितलं वनवासाला जायचं. सावत्राईची इच्छा आणि बापाची वचनपूर्ती म्हणजे 14 वर्षाचा वनवास. आणि रामायणातला वनवास वजा केला ना तर रामायण शून्य आहे हो. जबाबदारीपूर्वक बोलतोय. 14 वर्षाचा वनवास वजा करा. कोण रामायणाची पूजा करे? बापामुळे. म्हणून माय बापाची सेवा, भावातलं प्रेम. मला एकाचा फोन आला बाबा, ते म्हणला महाराज रामकथा करता का? म्हणजे नाही हो, मी काय रामकथा करत नाही. ते म्हणजे आम्हाला एखाद्या महाराजाचा मेळ लावून द्या. मी म्हणजे बजेट सांगा, तसं त्याच्यानुसार असते ना. मग ते म्हणले किती वेळ लागू द्या, काही अडचण नाही, आपण सौजन्य घेतलं. मग मी विचार माणूस, मी म्हणलं तुम्ही सौजन्य कोणत्या आनंदात